आणि नोकरीला लागून सुद्धा देखील चांगल्या प्रकारच्या क्लासहून अधिकारी बनले, तरी सुद्धा त्यांना जातीच्या नावाने हिणवलं जातं. म्हणून रविदास म्हणतात की जात पात के फेर मही उलझी रही सब लोग मानुसता को खात है रविदास जात कर रोग. म्हणजे माणसाला जातीच्या नावाने हिणल्यामुळं आणि हीच जाती आता आपण पाळल्यामुळं भारतीयांनी आपसापसामध्ये रोटी बेटी व्यवहार न केल्यामुळं आपल्या देशावर परकीयांनी आक्रमण करून आपला देश गुलामीत त्यावेळेस टाकला होता. आज ती हीच परिस्थिती वाटते की भले आम्ही परकीयांच्या गुलामीतून मुक्त झाला, आमचा देश स्वतंत्र झाला, आज 80 वर्ष झाली, परंतु खरंच आम्ही मुक्त झालो आहोत का? आजही आमच्या देशामध्ये अंधश्रद्धा आहे, जाचक रूढी आहेत, परंपरा आहेत की ज्याला मूठ माती द्यायला हवी होती ते आम्ही खरंच या संविधानाच्या माध्यमातून देऊ शकलो का? आम्ही माणसाला माणूस म्हणून उभं करू शकलो का? हे अनेक प्रश्न आपल्या समोर आहे. हे प्रश्न सोडवायचं काम राज्यकर्त्यांचं आहे आणि राज्यकर्ते आपले अजूनही अंधश्रद्धेमध्ये तेच मशगूल आहेत. या गरिबाला मोठ्याच्या बरोबर आणायचं होतं, समान रेषेमध्ये आणायचं होतं, समतामूलक समाज जो बनवायचा होता तो समाज आजही ते बनवू शकले नाही. म्हणून रविदास म्हणतात ऐसा चाहो राजमय जहां मिले सबन को अन्न छोटो बडो सब संब से रविदास रहे प्रसन्न. रविदास म्हणतात मी त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आनंदी राहील की ज्या वेळेस या देशातील नीच आणि उच्च, ज्याला तुम्ही जे समजता उच्च नीच, तो भेदभाव संपून जाईल आणि सगळे समान असे एका रेषामध्ये बसतील, रोटी बेटी व्यवहार करतील, जाती भेद विसरून जातील आणि माणूस म्हणून एका ठिकाणी जमा होतील. आणि माणुसकीचं दर्शन ज्या वेळेस मला दिसेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं मी आनंदी होईल. मग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलंय ते यासाठी दिलेलं आहे, किती दिवस आपण गुलामीच्या बेड्यामध्ये राहणार आहोत? आम्ही धर्माच्या बेडीमध्ये अडकलेलो, आम्ही जातीच्या बेडीमध्ये अडकलेलो आहे. एकदा ह्या जातीच्या धर्माच्या बेड्या तोडून फेका बांधवांनो आणि मुक्त व्हा, माणूस म्हणून जागा आणि माणूस म्हणून एकदा तुमच्या बौद्धिक गोष्टीला एकदा चालना द्या, त्या चेतनेला जागृत करा. आणि जोपर्यंत तुम्ही जागृत करणार नाही, स्वतः प्रश्न करणार नाही, मी खरेच माणूस आहे का? जर माणूस असेल ते हा आतल्या परमेश्वराला तुम्ही जागृत करा. माझ्या आतमध्ये जो परमेश्वर वसलेला आहे, जो आत्मा ज्याला परमात्म्याचं स्वरूप मानलं जातं, त्याला एकदा आपण प्रश्न केला पाहिजे की खरंच मी माणूस आहे का? आणि जर माणूस असेल तर माझी कर्तव्य काय? माणसासारखं जगणं आणि दुसऱ्याला माणसासारखं समजणं हे खूप महत्वाचं आहे. आजच्या या दोह्यामध्ये मी आपणास संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा पराधीनता पाप है हा दोहा समजून सांगायचा थोडक्यामध्ये प्रयत्न केला. आणि यामधून सगळ्यात महत्वाचा उद्देश जो आहे, आपण दुसऱ्यावर अवलंबून राहू नका, स्वतःच्या पायावर उभे राहा. आणि दुसऱ्यावर जो अवलंबून राहतो तो सगळ्यात मोठा पापी आहे असं रविदास महाराज म्हणतात. जो मनुष्य स्वतःचा स्वाभिमान गमावून बसतो, दुसऱ्याच्या दयेवर जगतो, त्याला समाजात सन्मान मिळत नाही. पराधीन माणसाकडे म्हणजे दुसऱ्या गुलाम माणसाकडे लोक कमीपणाने पाहतात, त्याला कमीपणाने लेखतात. म्हणून मनुष्याने स्वाभिमान हा आपला जागृत केला पाहिजे. श्रम आणि आत्मविश्वास या आधारावर स्वतंत्र जीवन त्यांनी जगलं पाहिजे, स्वाभिमानी जीवन जगलं पाहिजे. आपल्याला या ठिकाणी ही सेवा या ठिकाणी मी संपवतो. जय रविदास, जय भीम, जय कांशीराम. धन्यवाद मित्रांनो. आपण जर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं जर नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.